मयुरी म्हणाली फुकट का कुछ भी पाने में मजा नहीं आता। मी मयुरीला सांगितलं माझे इथे 50 प्रोग्राम झालेत आणि प्रोग्राम असे स्टेजचे झाले नाही, प्रत्येकाच्या घरी जाऊन कार्यक्रम झालेले झाले का? प्रामाणिकपणे मी तिला सांगितलं, ती म्हणी ह्या कार्यक्रमात आणि त्या कार्यक्रमातले अंतर आहे। मयुरी या स्टेजवर गाण्यापेक्षा घराघरात जाऊन गाणं याला स्वाभिमान म्हणतात। म्हणून म्हणायचंय काय, जीव ओतावा लागतो समाज कार्य करण्यासाठी, जीव ओतावा लागतो समाज कार्य करण्यासाठी। अरे हिम्मत असावी लागते पुरून उरण्यासाठी। आणि मला वाटतंय तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेता फक्त पोट भरण्यासाठी। अरे पैशाची अपेक्षा न करता घराघरात जाऊन बाबासाहेब काय आहेत आम्ही सांगतो, आणि या गोष्टीचा अभिमान आहे, स्वाभिमान काय नाही। म्हणून काय म्हणायचं आहे, अरे कपट नीतीच्या शकुनीचा डाव जे मांडत आहे, लोकांना शब्द कळू द्या, कपट नीतीच्या शकुनीचा डाव जे मांडत आहेत, म्हणून बुद्धाच्या धर्तीवर रक्त हे सांडत आहे। कपट नीतीच्या शकुनीचा डाव जे मांडत आहे, म्हणून बुद्धाच्या धर्तीवर रक्त हे सांडत आहे। जे विसरले बुद्धाला आपसात भांडत आहेत, अरे जे नमले बुद्धाचरणी ते आज सुखात नांदत आहेत, सुखात नांदत आहेत। माझ्या माता माऊल्यांना सांगायचं आहे, टाळ्या वाजव म्हणायची गरज पडली नाही पाहिजे, आपोआप वाजवतात ते, आपल्यापेक्षा खूप हुशार आहेत। आणि तुम्ही जरा बाई आहे म्हणून लय जोरात टाळ्या वाजवल्या, मी चोरून चोरून वाजवा, तुम्हाला माय शपथ आहे म्हणून वाजवा एकदा, तुम्हाला बाबासाहेबांची शपथ आहे, सगळं वाजवा, वाजवा, वाह। हा सूर्यांश सारेनाथ लांडगे या बांधवाकडून 50 रुपये, लक्ष्मण कुंडलिक सदावर्ते 100 रुपये, राहणार धोत्रा, यशवंत भीमराव लांडगे बळेगाव पाटी यांच्याकडून 100 रुपये, पराठी आभारी, जय भीम। 250 काय वापस नाही, सगळे घेतले। अरे चंदनाची सर इतर लाकडं करू शकत नाहीत। मयुरी हॅलो, चंदनाची सर इतर लाकडं करू शकत नाहीत, अरे ह्या वाघाची बरोबरी माकडं करू शकत नाहीत। हे सूर्यप्रकाश इतकं खरं आहे मनोज राजा, अरे माझ्या भीमाचं कोणी वाकडं करू शकत नाहीत, माझ्या भीमाचं कोणी वाकडं करू शकत नाहीत। म्हणून म्हणायचंय काय, बाबासाहेबांनी सांगितलं आम्हाला, मला डोक्यात घ्या, मला डोक्यावर घेऊन नाचू नका। खरोखर बांधवांनो, आपण बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेतले पाहिजे, बाबासाहेबांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेतलं पाहिजे। म्हणून अरे तलवारी धार धार घासल्याने होत असते, तलवार, अरे तलवार ही धार धार घासल्याने होत असते, पाणी हे एके जागी साचल्याने दूषित होत असते। मनोज राजा परिवर्तन हे नाचल्याने नाही तर पुस्तक वाचल्याने होत असते, वाचल्याने होत असते। आणि म्हणून म्हणायचंय काय, अरे पूर्वी समाज होता कसा आणि आज परिवर्तन झाले कसं, पुण्यही बाबासाहेबांचे आहे। पूर्वी गावात जायची बंदी होती, बोलायची बंदी होती, परंतु आज बाबासाहेबांच्या पुण्याने हा दलित राजगादीवर बसतो आहे। म्हणून काय म्हणायचं आहे, काय होत दादा आपल्याकडे पहिले,
सरधनाचे गाठोड आपल्याला वाटले खुशबू लाख छुपाओ मगर छुप नहीं सकती। खुशबू, अरे ये खुशबू लाख छुपाओ मगर छुप नहीं सकती। सच्ची मोहब्बत दबाने से दब नहीं सकती। ये गर्दन मेरे भीम के है, गौतम के अलावा कहीं झुक नहीं सकती, कहीं झुक नहीं सकती। जीवन होता सारे पहले आज अपन मोठ मोठ पद गाठले, आज अपन मोठ मोठ पद गाठले। सरधनाचे गाठोड आपल्याला वाटले, मिल गया उसे किसी तारे की जरूरत नहीं। मयूरी, जिसे चांद मिल गया हो उसे किसी तारे की जरूरत नहीं। अरे जिसने आकाश छू लिया उसे किसी दायरे की जरूरत नहीं। जाओ जाकर कह दो तुम उन मौका परस्तरों से, अरे जिसे भी मिल गया उसे किसी सहारे की जरूरत नहीं, किसी सहारे की जरूरत नहीं। होते दादा अपना कर पहले जीवन होता तुम्ही सारे पहले। अरे जुना काळ किती हराम होता आपल्याला माहित नाही। क्या बात है। माझी भगिनी इंदुमती गौतम इंगोले, इंदुमती ताई गौतम इंगोले राहणार कौडगावकर यांच्याकडून 50 रुपयाची भेट आलेली आहे। त्यांची फरमाईश आहे नांदन हे गीत व्हावं तरी होईल। अरे जुना काळ किती हराम होता, माणूस माणसाचा गुलाम होता। जुना काळ आपल्याला आठवत नाही परंतु ह्या माझ्या माय माऊल्यांना माहित आहे जुना काळ काय होता। आता तुला मस्त स्टेज गादी भेटायला म्हणून काय वाटण झाले बाई। बाया तिकडे म्हणले की लई टाळ्या वाजवायल्यात, आपले गडी कुठे गेले? वाजवत की बापू एखादी टाळी। आणि आमचा बँजेवाला तर तिकडे जाऊन वाजवायला। तुला काय पैसे बिशे दिले काय बापू जास्त ते ना? अरे मह्या आणले रे, मह्याकडून वाजव बापू, रुपये द्यायचा नाही। जुना काळ किती हराम होता, अरे माणूस माणसाचा गुलाम होता, सवर्णाच्या तोंडाला लगाम होता।
आम्ही माणूस असून आम्हाला आमच्या सावलीचा विटाळ होता म्हणून म्हणायचं आहे काय पूर्वी समाज होता कसा साधी काडी मोडली तरी त्यांना विटाळ व्हायचा साधी काडी अरे साधी काडी मोडली तरी त्यांना विटाळ व्हायचा नजरेशी नजर मिळली तरी त्यांना विटाळ व्हायचा चुकून देवळाची पायरी चढली तरी त्यांना विटाळ व्हायचा आज आमचा दलित त्या राजगादीवर गेला अरे आता तुमचा विटाळ कुठे गेला आमच्या दलित डॉक्टरांनी तुमचा विलाज केला आता विटाळ तुमचा कुठे गेला अरे आमच्या दलित वकिलाने तुम्हाला न्याय दिला आता तुमचा विटाळ कुठे गेला अरे भीमराव तुमचा जावई झाला रे मग आता तुमचा विटाळ कुठे गेला काय होतं दादा हो गए भीम जी के विचारों के अरे हम किरदार हो गए जंगे मैदान में लड़ने वाले शूर सरदार हो गए दूसरों को कर्जा देने वाले हम साहूकार हो गए अरे हिंदू मिल ये सरकार तो कुछ भी नहीं ये पूरा भारत खरीद लेंगे इतना मालदार हो गए बापू आपली जरा चांगली शूटिंग घे बरं मी तिच्यासारखं तुला काय रागवणार नाही दमानं घे काय टेन्शन घेऊ नको काय होते दादा सरधनाचे गाठोड आपल्याला वाटलं हॅलो माझी भगिनी भीमराव थोरात या माझ्या ताईकडून या चालू गीताला 50 रुपयाची भेट पाठवली पाहिजे आभारी जय भीम सरधनाचे गाठोड आपल्याला वाटलं देव करुणी पुजली आम्ही दगडे देव करुणी पुजली आम्ही दगडे हा माझी भगिनी वैशाली राजू सुगंधे राहणार सनपुरकड यांच्याकडून 200 रुपयाची भेट पाठवली पार्टी आभारी जय भीम त्यांचं सुद्धा म्हणणं काय आहे देव देव करुणी पुजली आम्ही दगडे देव देव करुणी पुजली आम्ही दगडे जेव्हा त्यानं पाहिलं या देशामध्ये 33 कोटी देव धर्म परंतु एकाही देवा धर्माला वाटलं नाही की त्या मांगा महाराजचं भलं करावं इथल्या बहुजनाचं भलं करावं आमच्यासाठी आला केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून म्हणायचं आहे अरे दगडाला देव म्हणता मग माणसाला माणूस का नाही म्हणत दगडाला देव म्हणता मग माणसाला माणूस का नाही म्हणत अंबाबाईला देवी म्हणता
मग प्रत्येक स्त्रीला देवी का नाही म्हणत? माणसाला अस्पृश्य म्हणून विटाळ करता अशा अंधरुडीला शाप का नाही म्हणत? आणि गाईला जर आई म्हणता तर मग बैलाला बाप का नाही म्हणत? बैलाला बाप का नाही म्हणत? आम्ही तोडला आहे, त्या दगडाच्या देवाशी नाता आम्ही तोडला आहे, भगवान बुद्धाशी नाता आम्ही जोडला आहे. सोंगा ढोंगाची भाषा कशाला करता? सोंग ढोंग तर आम्ही 1956 ला सोडला आहे. बाबासाहेब नसतात तर आपल्याला काय व्हावं लागलं असतं? मयुरी, आपल्या बाया काही मुरळ्या झाल्या असत्या आणि आमचे काही बांधव पोतरात झाले असते आणि नुसतं अंगात ढांगणांग डाकचिक ढांगणांग डाकचिक. आपण गेलो असतो चांदगड्याला, तुरीत फिरायला, बकऱ्या आपण खायला, बाबासाहेब नसतात तर. बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला पवित्र असा बौद्ध धम्म दिला 1956 ला. परंतु आज पण आपल्या समाजामध्ये काही महिला अशा आहेत ज्या देवाला जातात, चांदगडेला जातात, त्याच्या अंगात येते. अशा महिलांना मला काय म्हणायचं आहे? आणि मयुरीला माझे एक सांगणं आहे, तू फक्त बाबासाहेबांचे गाणे गा, तुला आयुष्यात कधीच कमी पडणार नाही. हे देवानंद जगताप छाती टोकून सांगते, आजपर्यंत कोण्या देवाधर्माचं गाणं गवळणी फुळून गात नाही. फक्त गात तर बाबासाहेब आंबेडकर. अगं तुझ्या अंगात येतंय वार ग, मी जातो एकदा खाली तुझ्यासारखं. येऊ का नको? अगं तुझ्या अंगात येतंय वार ग, तू करती न्यार न्यार ग. कोणाच्या अंगात येते एकदा हातवरी करा बरं. वा वा, बरं झालं कोणाच्या येत नाही. मयूर तुझ्या येते का ग? नाही. वा वा, ज्यांच्या अंगात येते त्यांना म्हणतो काय? अगं तुझ्या अंगात येते वार ग, तू करती न्यार न्यार ग.
आणि जेव्हा येशील ग तू नागपूरला, नागपूरला गेलतीस का कधी मयुरी? आम्ही गेलतो बर. आणि जेव्हा येशील ग तू नागपूरला, अगं तुझ्या अंगात येतय वार ग तू करती न्यार न्यार ग. पाया पडतो एकदा सगळे टाळ्या वाजवा. अगं तुझ्या अशा वागण्यान समज मला नाव ठेवते. आणि जेव्हा येशील ग तू नागपूरला, जेव्हा येशील ग तू नागपूरला. नागपूरला कोण कोण गेले एकदा हातवरी करा. वा वा वा. जे जे नाही गेले का ते पुढच्या वर्षी चला माझ्यासोबत. पैसे आपापले पण मात्र मी काय तिकीट भरणार नाही कोणाचं. आणि जेव्हा येशील ग तू नागपूरला, ग मला बुद्धाची असल्यासारखं वाटतंय. देव देव करूनी पुजली आम्ही दगड. जेव्हा त्यानं पाहिलं आणि अरे म्हणे इकडे, मायेनं पोटाची आपल्याला घेतलं, मायेनं पोटाची आपल्याला घेतलं. सब माला माला ये भीमजी का ताल है. बाबासाहेबाच्या पुण्याने आज या भिकाऱ्याला सुद्धा मान आलाय. आलाय का नाही? अगं मायेनं पोटाची आपल्याला घेतलं आणि सार धनाचं गाठोड आपल्याला वाटलं.
सरधनाचे गाठोड आपल्याला समाजासाठी पोटचे तीन गोळे, पोटचे तीन मुलं आपले गमावले केवळ आपल्यासाठी. आणि आपण बाबासाहेबांचा जय जयकार करण्याऐवजी आपण दुसऱ्यांचे गाणे गात आहोत. चुकीचं आहे ना कुठेतरी. म्हणून म्हणायचंय काय, प्रगत होतात भीमाच्या विचाराला वाचणारे, प्रगत होतात भीमाच्या विचाराला वाचणारे. अरे पाणी सुद्धा राहत नाही एका जागी साचणारे. प्रगत होतात भीमाच्या विचाराला वाचणारे, पाणी सुद्धा राहत नाही एका जागी साचणारे. बा भीमाच्या गाण्यावर माहोल करताना मला स्वाभिमान आहे, मी बाबासाहेबांचे गाणे घरोघर जाऊन गातो. प्रगत होतात बा भीमाच्या विचाराला वाचणारे, पाणी सुद्धा राहत नाही एका जागी साचणारे. बा भीमाच्या गाण्यावर माहोल करताना ऊर्जा मिळते. किती हरामखोर असतील इतर गाण्यावर नाचणारे, इतर गाण्यावर यशवंतावानी हे मुलं कोटी कोटी. अरे बाबासाहेबांनी आपल्यासाठी एवढं काही केलं, आपण बाबासाहेबांसाठी काय करतो आहोत स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण आयुष्य केले ह्या समाजासाठी, आपण बाबासाहेबांसाठी काहीतरी केलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. यशवंतावानी हे मुलं कोटी कोटी. बाबासाहेब एका जागी म्हणतात, अरे मी पाहिजे तेवढा पैसा साठवू शकलो असतो. काय म्हणतात बाबासाहेब, बाबासाहेबांना जर पैसा साठवला असता तर अंबानी टाटा बिर्ला बाबासाहेबाच्या घरी पाणी भरलं असतं बाबासाहेबाच्या घरी. अरे मी पाहिजे तेवढा पैसा साठवू शकलो असतो. सत्ता सुंदरीला माझ्या इशाऱ्यावर मी नाचवू शकलो असतो. अरे मी लोळलो असतो रत्न पाचू हिऱ्याच्या बिछाण्यावर, परंतु माझ्या या गरीब समाजाला मी वाचवू शकलो नसतो, वाचवू शकलो नसतो. कोटी कोटी.
आणि सारधनाचं गाठोड दादा सारधनाचं गाठोड सारधनाचं गाठोड चंद्रकांत सारधनाचं गाठोड आपल्याला वाटलं सारधनाचं सारधनाचं गाठोड आपल्याला वाटलं सारधनाचं गाठोड आपल्याला काय होत दादा आपल्याकडे पहिलं काय होत दादा आपल्याकडे पहिलं काय होत दादा आपल्याकडे पहिलं कसं जीवन होत तुम्ही सारं पाहिलं जीवन होत तुम्ही सारं पाहिलं जीवन होत तुम्ही सारं पाहिलं आज आपण मोठं मोठं पद गाठलं सारधनाचं गाठोड आपल्याला वाटलं